नमस्कार. मारतूर इथं शिंदखेड राजा येथील विकासाला नवी दिशा देणारी मोठी घोषणा समोर आली आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या 428व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री मकरंद पाटील यांनी शिंदखेड राजाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन विकास आराखडा तयार केला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. मातृतीर्थ शिंदखेड राजा येथे 12 जानेवारी रोजी पालकमंत्री नामदार मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ऐतिहासिक स्थळ असून या पवित्र भूमीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मातृतीर्थ शिंदखेड राजा विकासाचा नवीन आराखडा तयार करण्यात येणार आहे आणि यासाठी शासन स्तरावर मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री मकरंद पाटील यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील शिंदखेड राजा इंटरचेंज फेज क्रमांक 7 येथे उभारण्यात येणाऱ्या बाल शिवबासह राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. या प्रसंगी आमदार मनोज कायंदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातृतीर्थ शिंदखेड राजा विकासासाठी होणारा हा नवीन आराखडा पर्यटन, संस्कृती आणि इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अशाच विश्वास आणि स्थानिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा शेगाव लाईव्ह. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. राजमाता मा जिजाऊ साहेबांचा जन्मोत्सवाचा दिवस आणि हा दिवस संपूर्ण देशभर, राज्यभर अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या आणि मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडतोय. खरं तर मी पहिल्यांदा या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि पहिलंच वर्ष की मला आज राजमातांच्या या वाड्यामध्ये आणि त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेण्याचा योग, मी पालकमंत्री झाल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा ज्या वेळेला जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेला पहिल्यांदा मी शिंदखेड राजाला येऊन राजमातांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि खऱ्या अर्थानं तिथूनच या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवत असताना एक प्रकारची प्रेरणा, ऊर्जा मला या ठिकाणावरून मिळाली. आज मी पालकमंत्री झालेलं असताना पहिलेच वर्ष जयंतीचं होतं आहे आणि मी माझं ते कर्तव्य समजलो की आपण काही करून जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. कारण ज्या राजमाता जिजाऊंनी शिवबांना घडवलं, शिवाजी महाराजांना, आणि आपण बघितलं या राज्याची म्हणजे खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. मुघलांच्या ताब्यामधून आपल्याला सगळ्यांना त्यांनी मुक्त केलं आणि मराठ्यांचं किंवा एक स्वराज्याचं राज्य हे महाराजांनी निर्माण केलं. आणि मग अशा या ज्या माऊलीनं शिवबांना घडवलं, या माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता आज या ठिकाणी मी आलो आहे आणि निश्चितपणानं दर्शन घेतल्यानंतर मी मा जिजाऊंचे आशीर्वाद घेतले आणि भावी वाटचालीला प्रेरणा या निमित्ताने घेतली. 2 ठाकरे एकत्र झाले, 2 राष्ट्रवादी कधी एकत्र होते? नाही, मुळामध्ये हा काही राजकीय कार्यक्रम नाही. इथं एखादा राजकीय विषय बोलणं मला काही उचित वाटतं. बाबा, इथं विकासाचा अनेक आराखडा यापूर्वी बनवलेला आहे, परंतु त्या आराखड्यामध्ये काही बदल करून आपल्याला नवीन आराखडा तयार करून तो आराखडा निश्चितपणानं शासन पातळीवर मंजूर करण्याचा प्रयत्न या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी 100% करणार आहे. हा विश्वास आपल्या मनात काय करणार, म्हणजे काय करायला पाहिजे इथं? नाही, आता जे पूर्वीचं, आता प्रतापगड जिथं शिवाजी महाराजांचं पहिलं युद्ध झालं, तो प्रतापगडसुद्धा माझ्या विधानसभेच्या मतदारसंघात आहे. प्रतापगडला तब्बल 122 कोटी रुपये मी मंजूर केले. त्या ठिकाणी जे पूर्वी महाराजांची सदर असेल, महाराजांच्या ज्या सगळे एकूण जे तिथं असणारे इन्फ्रास्ट्रक्चर हे पुन्हा आम्ही त्या ठिकाणी उभं करतोय. तशाच पद्धतीनं
हा वाडा, या वाड्यातलं असणारं एकूण पूर्वीचं जे काही पूर्वीच्या लेखकांनी जे काही लिहिलेलं आहे वाड्याचं एकूण वैभव, ते वैभव पुन्हा प्रत्यक्ष उभं करण्याचं काम हे तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल. आबा, आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा आहे मातृत्व जनतेला की जसं की पंढरपूरच्या धर्तीवर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा व्हायला पाहिजेत. इथं जिजाऊंचं जन्मस्थळ हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित झालं पाहिजेत. या अनुषंगानं आपण काय करणार? नाही, निश्चितपणानं जी मागणी लोकांची आहे त्या लोकांची मागणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालेन आणि आपली भावना मी निश्चितपणानं त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना या संदर्भामध्ये विनंती नक्की करेन. सर, जे तुम्ही पालकमंत्री झाल्यापासून या दुसरी वेळ तुमची भेट द्यायची असं आरोप होत आहे, तर तुम्ही इथं दुर्लक्ष होत आहे तुमच्या याचं. अरे बाबा, 2 वेळेला आलो ना मी. सगळ्यात जास्त तुम्ही मागचं, मला काही कुणावर नावं ठेवायची नाही, तुम्ही मागच्या लोकांचं बघा. मी सारखा येतोय जिल्ह्यामध्ये तर आहेच. आता इथं 2 वेळा आलो. पहिल्यांदा मी जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवलं तर सिंदखेड राजाला राजमातांचं दर्शन घेऊनच मी पुढं जिल्ह्यात वाटचाल केली. दुर्लक्ष होत आहे असं म्हणणं आहे, आरोप होत आता आहे. कोण काय म्हणतंय, विरोधक बोलत असतील, मला काही त्यांना उत्तर द्यायची कारण नाही. मी माझ्या कामात नव्हतं.